आहेत का अण्णा? हे हडगडे चालूच राहणार आहे, यात काही बदल होणार नाही. प्रपंच हा होत असून परमार्थ हा करावा लागतो. परमार्थाला जर तुम्ही प्रपंचाची आठ सांगितलं, तुमच्या आयुष्यात परमार्थ होणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रपंच आम्हाला सांगायचं म्हणजे प्रपंच हा होत असून परमार्थ हा करावा लागतो. आणि आपल्याला सगळ्याला अपेक्षा आहे सुखाची, पण जिथं सुख सापडतो तिथं आपण येत नाही. जिथं दुःख पदरात करतो तिथं गेल्याशिवाय बरोबर आहे ना. तुम्ही आम्हाला अपेक्षा कशाची? पण निदान राहू दे मग 365 दिवस नाही आपण सुखात राहिलो, निदान आपण 6 दिवस तर राहिलो का नाही? मग तेवढं तरी पदरात पाडून घ्यावा ना, का नाही पाडावा? हा, आपण तर 6 दिवस आनंदात राहिलोय, मग हे सुद्धा सुख आपल्याला प्राप्त. कुणाच्या जवळ सुख प्राप्त होत नाही. सुखाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त 2 ठिकाणी जाईल. सुख असे बहुत नाही, एका पायी संताची केवळ देवाजवळ सुख आणि संताजवळ. तुम्हाला आम्हाला सुख होईल यात नवल नाही. देवाला जर विसरत किंवा सुख पाहिजे असेल त्या आळंदीला ठेवा लागतो. महाराज येते का नाही देणार? ना देवाने नामदेव महाराजांना विचारलं, अरे रामा मी खूप शिरलो रे, मला थोडी विश्रांतीची गरज आहे. नामदेव महाराज सांगतात, देवा तुला ह्या पंढरपुरात विश्रांती नाही लागणार, तर तुझा हा परपंच तिथे काय. तुला जर विश्रांती पाहिजे तर एका ठिकाणी जावं लागेल. म्हणजे कुठं? नामा म्हणे देवा चला तया विश्रांती घ्यावया. मला सांगायचं काय, देवाला सुद्धा विश्रांती किंवा सुख घ्यायचं असेल तर इथे यावं लागतंय. मग आपल्याला का नाही प्राप्त होणार? महाराज देवाला सुद्धा या आळंदी नगरीत सुखासाठी यावं लागेल, विश्रांती घ्यावया, एवढा अधिकारी माऊलींचा आहे महाराज. मग या माऊलीच्या दरबारात आपण गेले 6 दिवस. ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम. हे कशासाठी करता? आम्ही गातो, तुम्ही श्रवण नक्की चांगलीच आहे, पण तुमच्या मुखातून सुद्धा त्या संताचं नामस्मरण. एक वेळेस तुम्ही देवाचं नाव नाही घेतलं तरी चालेल, देवाचं नाव नाही घेतलं तरी, पण संताचं नाव घेतलं तर देवाला आवडतं. रात्री सांगितलं महाराजांनी, देवाला काय आवडतंय? देवाला त्याचं नाव नाही घेतलं तरी चालतंय, पण यात्रे अलंका पुरा येते ते आवडती देवा. बघून म्हणतात माझ्याकडे आला तर या नाही तर नका, पण ते देवाला आवडतं. म्हणून आपण संताचं नामस्मरण करायचं. विठ्ठला 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 विठ्ठला. मला सांगा बरं, आईला स्वतःची स्तुती केलेली बरी वाटते का मुलाची? महिला बघितली खरं सांगा.
हा कुणाची? मुलाची ना? हा ती आपली आई. हे संत मुलं आपण त्यांची आणि मुलाची स्तुती केलेली आईला करू म्हणून यात्रे अलंकापुरा येतील ती आवडती. विठ्ठला 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 असा असणारा माऊली महावैष्णवांचा अधिकार सोपा नाही महाराज. भगवान पांडुरंगाला सुद्धा या ठिकाणी विश्रांती यावं लागतं. आणि माऊली महावैष्णवांनी समाधी घेतल्यानंतर नाथ महाराजांचा तिकडं प्रपंच सुखरूप चालला होता. प्रपंच करून नाथ महाराज व्यवस्थित परमार्थ पार पडत होते. महाराज प्रपंच चालला होता आणि परमार्थही चालू होता. कामामध्ये कामन काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल. कामात का म्हण म्हणजे भाव तसं नाथ महाराजांना काही संन्यासी आणि कोणते संत महात्मे संन्यासी नव्हते. हा तुम्ही गैरसमज डोक्यातून काढून टाका. नाथ महाराज उत्तम प्रापंचिक, मी प्रापंचिक अधिकार त्यासाठी सांगितलं, उत्तम प्रापंचिक होते नाथ महाराज. प्रपंच चालू होता, परमार्थ सुद्धा चालू होता. परंतु एक दिवस नाथ महाराज झोपले असताना माऊली महावैष्णवनाथांच्या स्वप्नामध्ये गेले महाराज. आणि स्वप्नामध्ये गेल्यानंतर नाथ महाराजांना स्वप्नात सांगून लागले, आजान वृक्षाची असणारी जी मुळी आहे ती माझ्या कंठाला लागली. नाथा आजान वृक्षाची मुळी असणारी माझ्या कंठाला लागली आहे. तू या ठिकाणी येऊन आळंदीत येऊन माझ्या असणारी ती मुळी माझा कंठ मोकळा कर. कोणाला सांगितलं? नाथ महाराजांना. आणि नाथ महाराजांना ते स्वप्न पाडल्यानंतर नाथ महाराजांना आश्चर्य वाटू लागलं. स्वप्नात माऊली आल्यानंतर काहीतरी असल्याशिवाय येऊ शकत नाही. महाराज स्वप्न पडावं, तू स्वप्न पडावत आपलं पण चांगली पडावत ना. आपली स्वप्न चांगली आहेत का? संत महात्म्यांना जागृती स्वप्ने सुसुप्ती ना ठेवे. महाराजांना स्वप्न पडलं की माऊली वैष्णव त्यांच्या स्वप्नात गेले सांगितलं, नाथ महाराज माझ्या असणाऱ्या आळंदी नगरीत असणारी आजान वृक्षाची मुळी येते माझ्या कंठाला लागली. तुम्ही या ठिकाणी येऊन माझा कंठ या ठिकाणी मोकळा करा. नाथ महाराज त्या क्षणी दुसऱ्या दिवशी उठले आणि मजल करीत मजल करीत पुढे आले. महाराज त्या आळंदी नगरीत आले. बरं आळंदी नगरी का पहिली अशी होती काय? शिवपीठ हे ज्ञानाबाई तेथे इथं काय नव्हतं, सगळं दाट घनदाट होतं अरण्य. या ठिकाणी माऊली महावैष्णव आल्यानंतर नाथ महाराजांनी पहिलं काय शोधावं लागलं? सिद्धेश्वराचं मंदिर शोधावं लागलं. सिद्धेश्वराचं मंदिर पाहिलं आणि महाराजांनी पाहिलं सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर काय? उठवला नंदी शिवाचा ढोळा आणि उचललेली शिरा विवराच्या. असणारा त्या नंदीच्या पाठीमागून बघितलं तर असणारी एक शिळा ठेवलेली होती. नाथ महाराजांच्या लक्षात आलं, ज्या माऊली महावैष्णवांनी स्वप्नात येऊन सांगितलं त्या अर्थी या ठिकाणी माऊली महावैष्णवात समाधीत असले पाहिजे. नाथ महाराजांनी त्या असणारी शिळा काढली आणि आत प्रवेश केला. मायबापांनी आत प्रवेश केला तर लख असा प्रकाश होता. महाराज लख प्रकाश पाहिल्यानंतर नाथ महाराजांनी पाहिलं माऊली महावैष्णव पुढे ज्ञानेश्वरी आणि माऊली त्या ठिकाणी समाधीस्थ बसले आहे. नाथांनी पाहिलं काय तेजपुंज होतं ते. अगदी भगवंताचं स्वरूप असणार ते माऊली महावैष्णव. तुकाराम महाराज त्याचं वर्णन करतात. राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी सकुतळा लोकलिये रवी सकुतळा लोकलिये राजस सकुमार मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी सकुतळा लोकलिये रवी सकुतळा लोकलिये राजस सकुमार
मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा कस्तुरी मळवट चंदनाची बुटी कस्तुरी मळवट चंदनाची बुटी रोमाळ कंठी रोमाळ कंठी वैजयंती राजता मदनाचा पुतळा राजस सकुमार मदनाचा पुतळा असणाऱ्या दिव्य त्या ठिकाणी नाथांनी पाहिलं माझं. कारण मी राजस सुकुमार का म्हणलं तुम्ही म्हणणार वर्णन पांडुरंग माऊली महाविष्णू कोण आहेत? सखा माझा महाविष्णूचा अवतार असणाऱ्या तोच पाहिल्यानंतर नाथ महाराजांच्या लक्षात आली. आणि मग नाथ महाराजांनी असणार की अजान वृक्षाची मुळी कंठाला लागलेली ती मोकळी केली. माऊली महावैष्णव मोकळे झाले आणि नाथ महाराज त्या ठिकाणी बाहेर निघू लागले. नाथ महाराज बाहेर निघू लागले तेवढ्यात माऊलींनी वैष्णवांनी आवाज दिला, नाथा थांबा. नाथ महाराज परत फिरले आणि माऊलींनी नाथांना सांगितलं, तुम्हाला मी या अजानवृक्षाच्या मुळीसाठी बोलवलं नव्हतं महाराज, पण माझं एक अपुरं काम राहिले ते तुम्ही पूर्ण करायचंय. असणारी माऊली समोरची ज्ञानेश्वरी नाथांच्या हातात सोपवली आणि नाथांना सांगितलं ज्याच्यात काही त्रुटी राहिलेली ती त्रुटी तुम्ही पूर्ण करायची. आणि खरी अजानवृक्षाची मुळी त्याच्यासाठी लागली होती महाराज. त्या ठिकाणी नाथांनी ती असणारी ज्ञानेश्वरी उचलली. आल्यानंतर जे माऊली महावैष्णवांनी काम सांगितलं मजल दर करून परत पैठण क्षेत्र आले. आणि आल्यानंतर पैठण क्षेत्री असणारी संपूर्ण ज्ञानेश्वरी शुद्ध भाषेत निर्माण शके 1676 शुद्ध केली नाथ महाराजांनी असणारी ज्ञानेश्वरी. आणि ती ज्ञानेश्वरी आपल्यासारख्याला कळावं म्हणून काही त्रुटी असणाऱ्या कुणी दूर केल्या त्या नाथ महाराजांनी केल्या. आणि खरी अजान वृक्षाची मुळी कोणती लागलेली होती? बाकी काही नाही. वृक्षाची मुळी काही त्यांना वृक्षाची पान हाले जाती सत्ता राहिले आणता मगत होते तेवढं करू शकत नव्हतं. पण अजान वृक्षाच्या मुळीचं निमित्त करून जे तुमच्या आमच्यासाठी ज्ञान लोकलेलं होतं, जे ज्ञानेश्वरी होती, जे गुह्य होतं ते थोडस अधुरं होतं, ते पूर्ण करण्याचं काम कोणी केलंय? नाथ महाराजांनी केलं. असं बराच वर्ष लिखाण आल्यानंतर असणारे गावातील काही मंडळी पाहतो नाथ महाराज काहीतरी लिखाण करतात. आणि लिखाण बराच वर्ष चालल्यानंतर सहज एक साधक त्या ठिकाणी आला आणि नाथ महाराजांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर नाथ महाराजांनी विचारलं, नाथ महाराज तुम्ही अनेक वर्ष हे लिखाण करतात, नेमकं हे लिखाण कोणाचं चालू आहे, हे कोणी लिहिलेलं आहे हे तरी आम्हाला निदान सांगा कमीत कमी. त्यावेळेस नाथ महाराजांनी असणारं जे उत्तर दिलंय ते अभंगाच्या प्रथम करणार. माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर No!
साधकाला सांगताना नाथ महाराज सांगतात जी मी लिखाण करतोय ना त्यांचा अधिकार सोपा नाही महाराज. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. महाराज सांगतात संत हे कसे असतात? कृपाळू असतात महाराज. कृपाळू ते उपकार कर्त्यावर सुद्धा उपकारच करताना अपकार कर्त्यावर सुद्धा उपकार हे संतांचं लक्षण आहे महाराज. संतांचं लक्षण बाह्य लक्षण आता तुम्हाला सगळ्यांना पाठ होऊन गेले. तुळशीमाळ गळा, गोपीचंद टिळा, हृदय कळवळा. काही आंतरलक्षण आहेत महाराज. आंतरलक्षण कृपाळूपणा हे संतांचं आंतरलक्षण आहे. संत हे कसे कृपाळू होतो. ज्यांनी अपकार केला त्याच्यावर सुद्धा कृपाच करणार ते. मला सांगा या नगरीत माऊली महावैष्णवाला सगळ्यात त्रास देणार कोण होतं? हा कोण होत महाराज? हा विसोबा काकांना सगळ्यात त्रास जर कुणी दिला असेल तर विसोबा काकांनी दिलाय. कुठपर्यंत त्रास द्यावा? माऊली महावैष्णवांनी झोळी घ्यावं, आळंदी नगरीत फिरावं, 2 घरं घ्यावं आणि पीठ गोळा करून आणावं आणि चालता चालता विसोबा काकाची गाठ पडावी महाराज. आणि विसोबा काकांनी पावले अरे रे 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 संन्याशाची मुलं म्हणजे काय झोळीत झोळीत काय माऊली झोळी पुढे केली. पाहिलं तर पीठ तुम्हाला अधिकार नाही म्हणले असणार. पीठ पुढे मिसाळलं, मातीत टाकून दिलं. एवढा त्रास दिलाय. पण मातीत टाकलेलं पीठ परत गोळा करता येईल का? एवढा त्रास देणारे विसोबा काकावर सुद्धा माऊली महावैष्णवांनी कृपाच केली महाराज. नवीन हे कृपा इतकी केली की त्यांना नामदेव महाराज गुरु व्हायचा अधिकार कोणी दिला? माऊलीने दिला. काय सांगायचं मला? संत हे कृपाळू असतात. त्यांच्या अंतःकरणात कुणी असलं तरी त्यांच्याविषयी कृपा करण्याचंच लक्षण असतं महाराज. तुकोबारायांना कुणी त्रास दिला जास्त? हा मांबाजी बाबा. आज आळंदीत कोण जास्त जगतोय? बघा ना देवाच्याकडे कोण आहे, कोणाच्या इमारती आहेत? हा मांबाजी बाबांनी इतका त्रास दिला तुकोबारायांना ते वाट बघत होतं कधी सापडते तुकोबारा. आणि तुकोबारायची भक्त म्हैस चुकून गेली कुठं? मांबाजी बाबाच्या शेतात चुकून म्हैस गेली. आणि तुकोबारायच्या ठिकाणी कीर्तनाला जात होते ना त्या ठिकाणी मांबाजी बाबा आडवा झाला. तुकोबारायला काठीने बदललं महाराज. का सांगतोय मी? त्रास दिला मांबाजी बाबांनी. तुकोबारायांनी कीर्तन सुरू केलं. कीर्तन झालं पण तुकोबारायांच्या लक्षात आलं की माझ्या कीर्तनाला उपस्थित असणारा सर्व श्रोता मांबाजी बाबा आज कीर्तनात दिसत नाही. तुकोबारायांनी कीर्तन संपल्यानंतर तिथे पाय पडत नाही बसते ते. तो घर कुणाचं गाठलं? मांबाजी बाबाकडे गेले. बरं जाऊन त्यांनी विचारपूस केली का महाराज? मांबाजी बाबा गेले आणि दर्शन घेतलं. म्हणले महाराज मला मारल्यामुळे तुमचा हातपाय दुखत असतील, मी दाबून देतो. ही कशाची लक्षण? ही संतपणाची लक्षण महाराज. मला काय सांगायचं? संतांचा अंतरंग हे कृपाळू आहे. कृपाळूच आहे, उदार सुद्धा आहेत महाराज. संत उदार उदार 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 संत
महाराजांनी संतांचं बाह्य लक्षण सांगण्याचे अंतर लक्षण करून सांगितलं. संत उदार आहे, संत कृपाळू आहेत महाराज. किती कृपा करायचं. आपण सर्व शेतकरी आहेत. कशाप्रमाणे कृपा करतात संत. पाऊस पडतो, बहुत पाऊस पडतो, वरून पाऊस पडताना बघतोय का ते शेतात पडतंय का आता जाऊन आल्या तिथं पडतंय, बघत आहे का. पाऊस जसा शेतात पडतो का हागणदारीत पडतो हे पाहत नाही, त्याप्रमाणे संत हे कोण आहे पुढं ह्याचा सुद्धा विचार करीत नाही. एवढी कृपा पावसासारखी आपल्यावर करतात. दुसरं संत हे उदारच आहे. उदारताचा जर विषय घेतला, 3 उदार आहे. उदारतेचा जर विषय घेतला तर सगळ्यात आपण जाताना म्हणतो विटेवरी ज्याची पाहुली समान त्याची एक दान. भगवंताला आपण उदार म्हणतो महाराज काय, पण नामदेव महाराजांनी त्यांना सुद्धा फिकं पाडलं. नामदेव महाराज घेशी तेव्हा देशी ऐसा तुदार काय मानू देवा तुझे कृपणाचे द्वार. नामदेव महाराज म्हणतात देवा तू उदार येत नवर तू फोकाट नाही करीत म्हणले काय. तुम्ही कीर्तन करता फोकाट नाही करीत, पाकिट घेताय नाही का. तसं नामदेव महाराजांनी देवाला ठेवून सांगितलं देवा तू उदार आहे, पण जेवढं जेवढं तुझं उदारपण आम्ही बघितलंय ना एकाला फुकट नाही दिले. तू दिलंय का. अरे देवा म्हणजे नामदेवा अरे मी सुद्धा त्याला आखी नगरी दिली रे, ती जाऊन बघ सोन्याची अजून. म्हणले देवा तू नगरी दिली रे, पण आज थोड्या का त्याच्या लाह्या खाल्ल्याच ना का नाही खाल्ल्या. सुधान्या ब्राह्मण आपल्याला बोल नाही देवाला सांगितलं ठणकून देवा तू सुधान्याला नगरी दिली आहे पण त्याच्याकडून थोडं का व्हाय ना. अरे म्हणले मी बा द्रौपदीची आखी जेवण घातल्या तिथं काय देवा घरी नंदिळे अन्न खाये भाजीपान द्रौपदीचे. म्हणले तो द्रौपदीची जेवण घातली पण गेल्या गेल्या तिला म्हणलं आहे का काय खायला. हे देवाचं उदारपण आहे. नामदेव महाराज म्हणजे तुझ्या उदाराचा आम्हाला सांगू नको. संत हे देवापेक्षा उदार आहे. संत हे संत उदार उदाहरण भरले अनंत भांडार. भांडार भरलेले फक्त आता जरी आपल्याला काय घ्यायचं ते आपण जाऊन मॉल मांडलेला आहे. तिथं आपण जायचं पिशवीत टाकायचं आणि पैसे सुद्धा नाही आता पैसे द्यावं लागतात. काय घेतलं तिथं पैसे सुद्धा द्यायचे. संत सज्जनी मांडले दुकाने संत सज्जनी मांडले दुकाने संत सज्जनी मांडले दुकाने संत सज्जनी मांडले दुकान. हे गया पाहिजे ते दे रे, हे त्याला पाहिजे ते दे रे, हे गया पाहिजे ते आहे रे, हे त्याला पाहिजे ते आहे रे. मुक्ती मुक्ती फुकाट साठी भक्ती मुक्ती फुकाट साठी भक्ती मुक्ती फुकाट साठी भक्ती मुक्ती फुकाट साठी. होरी तया करणं पाहे रे, होरी तया पाहे रे, होरी तया करणं पाहे रे, होरी तया करणं पाहे रे. नाचत नव्हत्याच्या गावात हे या सुख देई नवी सावारे, नाचत नव्हत्याच्या गावात हे या सुख देई नवी सावारे, नाचत नव्हत्याच्या गावात हे या सुख देई नवी सावारे, नाचत नव्हत्याच्या गावात हे या सुख देई नवी सावारे. फक्त नाचत जायचंय बर का. कसं जायचंय. हा नाचत जाऊ त्याच्या आणि मग आपल्याला सुख दिल्याशिवाय. कारण किती नाचलं तरी पाय दुखत का दुखत यात. हा दुखत नाही आणि गोळी सुद्धा खावा लागत का लागते. नाचत आले आनंद आहे. त्या आनंदासाठी तर इकडे यायचं महाराज. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळूया सुख देईल विसावारे. आणि असता असणारे संत एक कृपाळू आहेत उदार आहे. महाराज सांगतात संत हे कृपाळू आहे उदार आहे. उदार एवढे आहेत महाराज जे तुम्हाला पाहिजे ते मिळतंय. आता देण्यामध्ये 3 गोष्टी आहेत बरं का महाराज. चिंतामणी नावाचं एक बरोबर आहे महाराज. चिंतामणी
असं आहे की जे तुम्ही चिंतेत आणताय ना ते लगेच प्राप्त होते. चिंतामणी नंतर कोणतं कल्पतरू नाही का. कल्पतरू असा वृक्ष आहे की ती तुम्ही कल्पना कराल ना की त्या ठिकाणी मिळते महाराज. काय कल्पना करायची आपण फक्त. आता हे तर बसलाय तुम्ही समजा हे झाड समजा कल्पतरूचं हे तर म्हणलं ना आता लय बसलं म्हटलं ताण लागेल लगेच बाटली हातात. हे कल्पतरूचं काने जो तुम्हाला मनात आणताल ते लगेच प्राप्त होतं. एक असंच गेलो राहणार उन्हाळ्याचा दिवस होता. राहण्यात जमलं उन्हाळ्याचा दिवस होता आणि एका झाडाखाली जाऊन बसलो मला. झाडाखाली ते झाड होतं कल्पतरूचं आणि त्या ठिकाणी बसलं. गार सावलीला म्हणला ना किती गार सावली. या ठिकाणी जर पाणी असतं तर आलं ना म्हणला गार डेरा. फिल्टरचं हेच नाही आलं फ्रीज मधलं नाही गार डेरा त्याच्या चवली गालाच नव्हतं पहिले. ते पाणी पेल्यानंतर म्हणलं आता लई विश्रांती झाली. पाणी पेलं पण थोडी भूक लागल्यासारखी झाली म्हणता. काहीतरी खायला असतं तर 5 बाकवान आलं त्याच्या पुढे बघतं काय माझ्याकडे 5 बाकवानं जेवण न वाटलं म्हणलं आता जेवायला बी आलंय. जेवला बी म्हणलं आता जेवला इतकं सणकून हाणलं. आता सांगा बरं आवडीचं देत असलं माणूस खाल्लं का नाही तुम्ही. पोळे करायचे तर किती भाकरी गाड्याची खाल्ल्या तेवढं सांगाड्या. आवडीचं 5 पाकवानाचं जेवण आलं. ती 5 पाकवानं त्यांनी हाणलं गड्याने परत पाणी प्यायला डेकर दिला. आईला म्हणलं आता थोडं वरडच झालंय थोडं तरी विश्रांतीला जरा जागा असते तर बरं झालं असतं. त्याला खाली म्हणला लई गाड्यात होतं त्याने. पलंग आला महाराज. पानगाव झोपलं ती आणि पानगाव झोपल्या आता सगळं खाल्लेलं द्यायला आणलं त्यांनी. आईला म्हणलं मी जी इच्छा केली किती या ठिकाणी आलंय म्हणला. या ठिकाणी बोलत नसेल ना म्हणला. आलं ना भूत मी बघत माझ्याकडे भूत आलेलं नाही म्हणलं. हे भूत आलं हे मला खाणार तर नाही ना. खाल्ला आपला विषय. कल्पतरू आहे जी तुम्ही कल्पना कराल की त्या ठिकाणी प्राप्त होती. पण महाराज सांगतात याच्याही पेक्षा संत उदार आहेत. कृपाळू उदार माधान ज्ञानेश्वर तया नमस्कार. वारंवार तया नमस्कार. वारंवार तया नमस्कार. वारंवार तया नमस्कार. महाराज म्हणतात जसं मी लिखाण केलं ना तो माणूस कसा आहे कृपाळू आहे उदार आहे त्याला माझा नमस्कार वारं सतत नमस्कार करतो. पण साधक म्हणले महाराज तुम्ही त्यांना नमस्कार तुमचा अधिकार आहे. तुम्हाला अधिकार असलं माणूस अधिकारात असलं की त्या अधिकारात असलं की जवळ बोलून घेतो नाही का. बरोबर आहे का. एखादा अधिकार असला तरच जवळ बोलून घेतो ना त्या समानतेत असलं. म्हणजे तुम्हाला अधिकारी म्हणून तुम्ही त्यांचं वर्णन केलं. म्हणजे महाराज म्हणतात तसं काही नसतं महाराज. संतांना जात भेद नाही. संतांना कुठलाही अधिकाराची गरज नाही. यारे यारे लहान थोरा यारे यारे लहान थोरा याची बनती नारी नारा याची बनती नारी नारा करावा विचार करावा विचार कारण माय बापांना ह्या कुणी यावं. लहान या थोर या मोठ या बारीक या नर या नारी अन्य कुणी आलं तरी याला कळाशी येते आहे अधिकार. कलियुगी उधार आहे. महाराज म्हणजे अधिकार आहे सगळ्यांना. पण महाराज सांगतात न पाहे याची कुळाचा पाहे याची कुळाचा विचार. न 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 पाहे याची कुळाचा
भक्त करुणाकर जनाबाई न पाययाती कुळाचा विचार न पाययाती कुळाचा विचार भक्त करुणाकर जनाबाई नाथ महाराज सांगतात भक्त करुणा कर ज्ञानाबाई. यात कुठल्याही कुळाचा जातीचा धर्माचा विचार केलेला न पाहे याता याची धर्म नाही. विष्णुदासा निर्णय आयसा वेदशास्त्री उच्च निच्च काही भगवंत भाव पुत्र कन्या विधुराच्या माझं सगळे पाठ नाही. बघूया काय सांगायचं मला. यात उच्च निच्च काही सर्व जाती धर्माला या ठिकाणी न पाहे याची कुळाचा विचार आणि भक्त करुणा कर यात अहो सगळेच आहेत ना. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे हा तुमचा सगळा पाठी होय माझा विठ्ठला विठ्ठला काय म्हणायला लागलं सगळे येतं. काय सांगायचं मला की अभंग तुकोबरायांनी ज्या ठिकाणी लिहून ठेवलं याच्याकरताच लिहून ठेवलंय. आमच्या जातीत संत जन्म त्या जातीचा आहे का तो. अहो संत मात्र सगळे आपले त्यांनी सगळ्यांना आपलेस केलंय म्हणून आपण येत नाही. आपण सुद्धा राहिलो न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. साधक म्हणल्यावर तुम्ही माऊली महावैष्णव कोण आहेत. पुरुष तुम्ही ज्ञानाबाई म्हणते. हो म्हणजे भक्त करुणा कर ज्ञानाबाई. महाराज सांगतात बाबांना आपण सगळे गडी दिसतोय पण कुणाच्या आधीन गेलेलो आहेत. मायेच्या आधीन गेलेलो आहे. मायेच्या आधीन गेलेलो आहे. म्हणून माय माऊली महावैष्णवला जर आपण शरण गेलो ज्ञानदेव म्हणता माया जाई समोर विलया. कारण स्त्रीत्व म्हणलं की पारतंत्र ठरलेलं आहे महाराज. आता किती शासनाने देऊ द्या पण तुम्हाला काही पारतंत्र्य ठरलेलंच आहे. शासनाने जरी तुम्हाला अधिकार दिला तरी रक्षण करायची जबाबदारी कुणाची आहे महाराज. कुणाची. बाल वयात रक्षण करण्याची जबाबदारी पित्याची आहे. मुलीचं रक्षण कुणी करायचंय. बाल वयात पित्याने आणि लग्न झाल्यावर पत्नीने आणि म्हातारपणी सांभाळण्याची जबाबदारी मुलांची. रक्षण करण्याची जबाबदारी म्हणजे स्त्री म्हटलं जरी अधिकार तुम्हाला दिला तरी तुम्हाला थोडं होईना पारतंत्र्य ठरलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात आपण जरी गडी दिसत असतो त्या मायेच्या अधीन गेलेलो आहे. गडी असला काय पुरुष असला काय. संतांच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष हे गौण आहेत. हे मानितच नाही. ते स्त्री आणि पुरुष हा नाही भेदच मानित नाही. त्यामुळे स्त्रीत्व प्राप्त झाले म्हणजे या ठिकाणी काय सांगलं स्त्री ही पारतंत्र्यात असते महाराज. लहानपणी वडिलांच्या ताब्यात असती मोठं झालं की पतीच्या ताब्यात आणि म्हातारपणी मुलांच्या ताब्यात. हे स्त्रीचं पारतंत्र्य आहे. महाराज सांगतात ज्ञानाबाईच्या जर आपण शरणात करतो तर ज्ञानदेव म्हणता माया जाईल समोरविलय. जर त्या मायेपासून आपल्याला बाजूला व्हायचं असेल तर त्या माऊलीचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. माऊली महावैष्णवात आम्ही अनेक वेळा या ठिकाणी मायेपासून जर सुटायचं असेल तर एक देवाचं किंवा संतांचं भजन आपण केलं पाहिजे. कारण माया ही देवाला सुद्धा सुटलेली. मायनी आतापर्यंत कुणालाच सोडलेलं नाही महाराज. सोडलं नाही. म्हणून मायात जर सुटायचं असेल तर एक तर देवाकडे गेलं पाहिजे किंवा संतांकडे गेलं पाहिजे. महाराज सांगतात तुम्हाला यातून सुटायचं असेल न पाये याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. म्हणजे महाराज आतापर्यंत तुमचं आम्ही ऐकलो पण आम्हाला शरणागती जायचंय. पण कसं गेलं महाराज सांगतात तुम्ही कसं बी शरण जा
कसबी वाईला कसबी या, चांगले भावनेतून या वाईट भावनेतून या, तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे. कारण महाराज सांगतात नाम घेता वाट चालून यज्ञ पावला, कसाही तुम्ही आला तरी तुमचं पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा आता लोणी जास्त निघत नाही आपल्याकडे, नाही लोणी प्रमाण कमी वर्ष झाल्या. मला सांगा लोणी समजा आता आपण काढलं, लोणी काढलं आणि सुनबाई थोडे पारतंत्र ते सासूच्या, तिने काय केलं गावात गेली आत, दररोजचं नित्यनेम चालू असायचं काय ते लोणीचं गाड गाठ घ्यायचं आणि चोरून लोणी खायचं. काय चोरून लोणी खायचं. बरं चोरून खाल्लं तरी लोणीने शरीराची वाढेल का कमी होईल? वाढेल. आणि साखुरत खाल्ल्यावर तसं मार म्हणत तुम्ही कसं या तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. अभंगाच्या कृती गलतिया भाव शरणदाता भेटी, गलतिया भाव शरणदाता भेटी, गलतिया भाव शरणदाता भेटी, गलतिया भाव शरणदाता भेटी, मनाची शरणदाता भेटी, मनाची गलतिया भाव शरणदाता भेटी, गलतिया भाव शरणदाता भेटी, गलतिया भाव शरणदाता भेटी, मनाची शरणदाता भेटी, मनाची शरणदाता भेटी, मनाची तसं महाराज मात्र संताकडे कशाही प्रकारे जाऊ, चांगल्या भावनेतून जा वाईट भावनेतून जा, तुम्हाला उपकार केल्याशिवाय ते राहत नाही. महाराज कशाही भावनेतून शरण जा. भरतिया भावे शरणदाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मगाधी. जे आपल्या पाठीमागं हे पुनरपी जननम पुनरपी मननम पुनरपी जननी जठरे शहरम, हे संसारे खलदुसारे पाय पामुळारे भज गोविंदम मोर. जे आपला पुन्हा पुन्हा यायचंय पुन्हा पुन्हा जायचंय, याच्यातून जर सुटायचं असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे. मग ते कसं बी जा, चांगल्या भावनेतून जा वाईट भावनेतून जा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज सांगतात भरतिया भावे शरणदाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. आणि या प्रपंच रूपी राडगाड्यातून आपल्याला जर मुक्तता पावायची असेल तर संतां किंवा देवांकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. असं असणार एका भगवान पांडुरंगाचं भजन घेऊ. रखुमाई
कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई विठाला 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 विठाला. महाराज सांगतात ज्ञानेश्वर महाराज कृपाळ आहेत उदार आहे संत उदार उदार भरले अनंत भांडार. अशा असणाऱ्या जर शरणाला आपण शरण जर गेलो तर महाराज सांगतात संत हे खरोखर आपले मायबाप आहे. संत कोण आहेत? संत हे आपले मायबाप आहे. आपल्या व्यवहारातले मायबाप आपल्याला काय करतात? लयच लय रे घरोपला लावतात महाराज. लयच लय रेगा म्हणून संत जर आपले मायबाप जर झाले ना महाराज, संत जर आपले मायबाप झाले ना आपला उद्धार झाला. केला उपकार सांगू मी काय, उपकार सांगू मी काय, बापन करी आईचे माय, बापन करी आईचे माया, धर्मकांचे देखिले पाय, धर्मकांचे देखिले पाय, अक्षय अभय दानगा, अक्षय अभय दानगा, अक्षय अभय दानगा, अक्षय अभय दानगा. आई वडील आपल्यावर उपकार करतात महाराज, पण ते व्यावहारिक दृष्ट्या करतात. नाहीतर आपण या घरोपला लावतात बाकी याच्यापेक्षा. पण संतांनी जर आपल्यावर याचा उपकार केले, उपकार सांगू मी काय, बापन करी आईसे माय, धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षय अभय दान. आपल्याला ते दान देतात. तो दान म्हणजे काय? फुकट ना. ही वस्तू तुम्हाला मी दान देणं म्हणजे फुकट देतात. फक्त आपण त्यांच्यापर्यंत फक्त आपण कडून शिरसगाववरून आळंदीत यायचं. शिरसगावरून आळंदीला तुम्हाला सगळं फुकट मिळणार आहे. इथं काही का ते काय काही विकत घ्यावं लागणार. मी तर पैसेच नव्हतं आणलं. हा आहे का नाही.
काय रस्त्याने पैसेच लागत नाही तर घ्यायचं कशाला? सांगा बरं कशाला पैसे आता गडीची त्याला ती घ्यावं लागत असं नाही का? आता आम्हाला काहीच घ्यायचं नाही, लवंग लागली तरी कुणाच्या तरी खिशात सापडती, त्यामुळे अजिबात असं मोकळा जातो. म्हणलं काही का असं ना लागलं तर आहेच बापू सगळं. काय सांगतो मी, त्याच्या वाट्याला निघणार तुम्हाला सगळं मिळतं, फक्त तुम्ही त्याच्या वाट्याला लागा. त्याच्या वाट्याला तुम्हाला कशाची काळजी करायची कारण नाही. म्हणून महाराज सांगतात, संतांना जर शरणागती ते तुम्हाला कृपाच करणार, तुमच्या आमच्यावर कृपा करतील यात नवल नाही. तुमच्या आमच्यावर कृपा करतील. सगळ्यात निर्भोग पाणी कोणी हा त्याच्यावर कृपा केली, मग हे निदान 2 पायाचं तरी येत ना, हा आहे का नाही? अहो त्याला तर रस्त्याने चालला तर हा नाही 2-4 गडी लागत का नाही लागत? जाईन का महाराज या काय गिर्याडा बाजूला गाडीवाने किती बी हारणं आणू द्या, हा त्याला 2-4 गडी चांगल्या दोफाट्या ती बी आमच्यासारख्याही काहीच होणार नाही त्या रेड्याला. काय सांगतो मी, असा निर्भत्त असणारा रेडा त्याच्या मुखातून वेद वाजवलो. आपण तर आपल्याला निदान त्याने दिलंय कशासाठी? इंद्रिय हात दिला देह हरिला विठ्ठल भजना गोमाता तोया झाला फाटा बाबीचे ताय, तोया झाला फाटा बाबीचे ताय, पिला देहा भजना गोमाता, पिला देहा भजना गोमाता. महाराज सांगतात देवे दिला आणि दिले इंद्रिय हातपाय कारण बरोबरच होतं, ते काय अडचणीचं नव्हतं, कारण ती त्याच्यासाठी दिलंय ना. दिले इंद्रिय हातपाय कारण डोळा मुख जेणे तू जोडशी त्याच्यासाठी दिलंय तेच करारा, बरोबर आहे का नाही? मग महाराज सांगतात त्याला एवढा निर्भूल असणाऱ्या रेड्याला बनवतो. आपण तर 2 पायाचे रेडे आहेत, आपल्याला सुद्धा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. पण अशा असणाऱ्या माऊलींना आपण शरणागती पत्करे पाहिजे. महाराज संतांजवळ गेलो पाहिजे, तिथपर्यंत आलो पाहिजे. महाराज म्हणतात असताना ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्यासारख्या अनाथाची माय अभंगाच्या शेवट. ज्ञानाबाई म्हणे अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी 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 अनाथाची माया. एका जनार्दनी पाये वंदित से, एका जनार्दनी पाये वंदित से, न पाये याची कुणाचा विचार, न पाये याची कुणाचा विचार. एका जनार्दनी पाये वंदित से, एका जनार्दनी पाये वंदित
एकदा नामस्मरण करून माऊली ज्ञानेश्वरा माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली शेवटच्या चनतनाथ महाराज सांगाल ज्ञानदेव माझ्या अनाथाची माय. आता नाथ महाराज अनाथ होते का महाराज? अधिकाऱ्यांना सांगितला स्वतः अनाथ होते का? पण तरी स्वतःला अनाथ समजून घेतात. अनाथ समजतात म्हणजे लीनता घ्यायची महाराज, लीनता घ्यायची. आणि कसं पाहिजे तर आपण तर अनाथले अनाथ आहेत, आपण सगळे अनाथ आहेत. म्हणजे आपण मायेत वर पडलो म्हणजे आपण अनाथच आहे. काय एवढा अधिकार असून सुद्धा नाथ महाराज सांगतात ज्ञानदेव माझी अनाथाची माय आई म्हणलीत महाराज आई. एवढा अधिकार माऊलींचा आहे. आणि आपण तर खरोखरच अनाथ आहेत. हा का नाथ महाराजांनी लीनता घेतली आणि आपल्या असणाऱ्या माऊली महावैष्णवाला आई समजलं. आई होण्यासाठी मायबापांना सोपं नाही. आई होण्यासाठी यातना घ्यावं लागेल, तेवढं कष्ट घ्यावं लागतात महाराज. आणि म्हणून आई होत नव्हतं. हे तुमचं आमचं झालं. साधी एका पुत्राची आई होण्यासाठी एवढं कष्ट येतं, आजच्या जगाची आई होण्यासाठी किती कष्ट सोसावलं. एवढं कष्ट सोसले म्हणून आज अख्ख्या जगाची आई. काय फुलाला विचारलं कोणीतरी, अरे तुझं जागा देवाच्या चरणावर काही फुलं खाली पडले. अरे त्यांनी सांगितलं या देवाच्या गळ्यामध्ये जाण्यासाठी मी स्वतःला टोचून घेतले म्हणते का? तेव्हा ते देवा त्यांनी त्रास सहन केलाय. किती वर्षापूर्वी? 727 वर्षापूर्वी. अख्खं जग आज त्यांच्या नावाने माऊली माऊली म्हणतात का? एक वेळेस चंद्र सूर्य नाहीचे होतील, पण जोपर्यंत यांची नाव होतो पण आपल्याला काळजी करायची कारण नाही. विठाला 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 विठाला. कारण मायबापानं आई होण्यासाठी काहीतरी आपल्या मुलासाठी करावं लागलं, म्हणून माऊलींनी आपल्यासाठी काहीतरी करून ठेवलंय. माऊलींनी प्रापंचिक जर विचार केला तर मुलासाठी आपण काहीतरी कमवून ठेवतो ना, का नाही साहेब? त्या माऊलींना सुद्धा 4 मुलं झाल्यात महाराज. तुम्ही म्हणता प्रपंच नाही कसं काही नाही झाले ना महाराज, का नाही झाले? हा झाले का नाही?
पहिला मुलगा आहे ज्ञानी, दुसरा मुलगा आहे योगी, तिसरा मुलगा आहे साधक आणि चौथा मुलगा तुमच्या आमच्यासारखी. ज्ञानी असणारा सुद्धा काय म्हणतोय, ज्ञानी आता शिरोमणी, ज्ञानी आता शिरोमणी, ज्ञानी आता शिरोमणी, ज्ञानी आता शिरोमणी. वंदे गोका पूजतानी, वंदे गोका पूजतानी, वंदे गोका पूजतानी, वंदे गोका पूजतानी. चिंतकाचा चिंतामणी, चिंतकाचा चिंतामणी, चिंतकाचा चिंतामणी, चिंतकाचा चिंतामणी. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, साधकांचा माय बाप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप. ज्ञानियांची सुद्धा आई आहे, योग्यांची सुद्धा माऊली नाही का. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जैने निगमवल्ली बघितली. आणि आताच मी सांगितलं, साधकांचा माय बापन दरोशने. बस त्यांचं दर्शन घेतलं तरी तुम्हाला काळजी करायची काय कारण नाही. साधकांचा माय बाप दरुशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. आणि चौथ्या चरणात नाथ महाराजांनी, ज्ञानदेव माझी अनाथाची माय. आपण चौथ्या वर्गात मोठे काय सांगायचं. आपण मुलाबाळासाठी इस्टेट कमवून, महाराजांनी सुद्धा आपल्यासाठी इस्टेट कमवून ठेवली. महाराज योग्यांसाठी काय ठेवलं, ज्ञानियांसाठी अमृत अनुभव नावाचा ग्रंथ लिहून ठेवलाय. इस्टेट सांगतोय मी, आपली नाही, त्यांनी ठेवलेली आपल्यासाठी. ज्ञान्यांसाठी अमृत अनुभव नावाचा ग्रंथ लिहून ठेवलाय. आणि चांगदेव महाराजांसाठी चांगदेव 65 हा ग्रंथ लिहिलाय. आपली इस्टेट द्यायची ती. आणि साधकांसाठी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली महाराज. साधकांसाठी ज्यांना चिंतन करायचं, ज्यांना साधना करायची, त्यांनी फक्त इथे आजन वर्ष जर साधना केली तर त्यांचं जन्म कृतकृत्य झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधकांसाठी ज्ञानेश्वरी रूपी ग्रंथ लिहून ठेवला. आणि तुमच्यासाठी नाहीच आपल्याला ज्ञानेश्वरी उघडता आली तर निदान हा तुमच्या आमच्यासाठी लिहून ठेवला. आणि तुम्हाला आम्हाला ते बी नाही जमलं. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. काही म्हणतात महाराजांनी अजिबात शिकलेलं नाही, नका शिकू अजिबात. फक्त हे होतं म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण, बाकी काही करू नका. रस्त्याने फक्त नामस्मरण करीत चला. आणि नामस्मरण करीत ह्या ठिकाणी तरी तुम्हाला पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या निर्धारित वेळ आता संपलेला आहे. शेजावरी जाळण वाया जायचे ते सगळ्यांना भूक लागल्या सांगा, नाही लागल्या अजून. हा नाश्त्याची सवय नाही, आज नाश्ता नाही झाला. त्यामुळं पण आज द्वादशी असल्यामुळे नाश्ता करायची काय कारण नाही. अशा असणारा विषयाचा अभंग मी आज तुमच्या पुढं आज दिवसात चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पण माऊलीच्या नगरीत काय त्यांचा समुद्र भरलेला आहे. किती उचलणार आहे आपण समुद्रातून सांगायचं पण अन्न दिवलती जाईल, सांगायला काहीच कमत नाही. आणि त्याची कृपा असली ना तुम्हाला काहीच नाही. मी सांगितलं रेड्याला बोलावतोय, आपण तर माणसं आहे. त्यामुळे सांगण्यासारखं भरपूर आहे. त्याची कृपा फक्त तुमच्यावर झाली पाहिजे नाही. आणि तुमच्या सर्व संत महात्म्यांची कृपा आमच्यासारख्यावर झाली नाही तर आम्ही तरी काय तिथं कामरा मागितोय. पण तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आम्हाला आदेश दिला, सेवक करावे सांगितले काम. सेवाधारी माणसांचे काम सांगत ते करायचं, बरोबर आहे का नाही. तसं आज तुम्ही संयोजक मंडळी मला या ठिकाणी कीर्तनवृत्ती सेवा दिली, त्याबद्दल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. बोलण्याच्या भागात एखादा अपशब्द गेला असेल तर माझी मला परत द्या. जे चांगलं असेल ते संतांची कृपा समजा, दादांची कृपा समजा, नारायण महाराजांची समजा, सर्व संतांचा आशीर्वाद समजा.
कारण हे कुणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय होत नाही महाराज. काहीतरी आपलं पुण्य शिल्लक लागतं, काहीतरी. आपण या ठिकाणी अख्खं गाव आहे ना, का नाही सगळी आहे? अख्खं गाव आहे का नाही? लोकसंख्या किती आहे? पण या वाटेला लागाय सुद्धा तुमचं काहीतरी पुण्य असावं लागलं त्यावेळेस, कारण त्याच्याशिवाय तुमच्या मुखात नामस्मरण येणारच नाही मायबापांना. आणि म्हणून तुम्ही संयोजकांनी या ठिकाणी मला सेवा दिली, तुमचं सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. आपण गेली 6 आज 7वा दिवस असेल, अगदी खेळीमेळी गदारोळी आनंदे अगदी नामस्मरण करता आला. आजही सकाळी काकडा झाला. आणि काय होतंय, सगळ्यांनी खेळीमेळी गदारोळी आनंदे, यात काय आनंद लुटायचा फक्त का हो, नाचत जाऊ. या ठिकाणी वारीला उपस्थित असले आमचे सहकारी सर्व वडगावकर मंडळी, पण आनंद भेटतो बस. बाकी काय आपल्याला येऊ नाही तर नाही येऊ त्याचा काही विचार करायची गरज नाही. कारण महाराज सांगतात मी लय दिवस आबांच्या बरोबर फिरलो, पण मला एकही अभंग अजून येत नाही. का अहो नका येऊ द्या ना, आपण फिरणं सुद्धा सोपं नाही महाराज. त्यात सुद्धा तुम्हाला पुण्यच प्राप्त आहे. तुम्ही कीर्तनाला जाताना सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या कानावर येत असेल ना. हा आजही तुम्ही ज्या ज्या गावात जाता त्या ठिकाणी महाराजच म्हणतात का, म्हणतात वेगळं काय? महाराजांच्या बरोबर गेलं तरी महत्व. तसं मायबापांनो या ठिकाणी आपण 7 दिवस अगदी आनंदाने आलाय. आज सांगतेचा दिवस आहे. खरंच आता उद्या समाधी सोहळा आहे. खरं पाहण्याचं खरं महत्वाचं समाधी आहे. परंतु आता काय होतंय, आपलं ठरलेलं असतं आणि घडी 7 दिवस झाले की अजिबात मागं पुढं बघत नाही, न पाय येते. 7 दिवस झाले की आता फक्त 8 म्हणजे करा सुरुवात. असं काय ना, आता दिवस आपलं गेलं तर जमाई 4 वाजताच गेलं, त्याच्यामुळे काही काळजी करायची. ज्यांना समाधी सोहळ्यासाठी थांबायचे त्यांनी अवश्य थांबा, कारण एकादशी त्यापेक्षाही समाधीला फार महत्व आहे समाधी सोहळ्याला मला. कारण आम्ही काल कदम माऊलींकडे गेलतो, त्या ठिकाणी माऊली महाराजांची चर्चा केल्यानंतर ते त्यांच्याकडे दर्शनाला एक बाहेर गाऊन माणूस आलती, पण तर कमी असतील. म्हणजे तुम्ही आज घरी जा गाड्या, आज एकादशी काय तुमचं काम नाही, तुम्ही घरी गेला तरी, पण उद्या परत या, म्हणजे कधी समाधी सोहळ्याला परत या. का सांगतो मी की महत्वाचा समाधी सोहळा आहे. आणि उद्या तो कार्यक्रम या ठिकाणी माऊलींचा 727वा समाधी सोहळा होणार आहे. ज्यांना कोणा थांबायची इच्छा असेल त्यांनी थांबा, ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी जा, कोणाचाही आग्रह नाही. त्यामुळे झालेली सेवा तुम्हाला सर्व संत मायबाबांची चरणी अर्पण करून या ठिकाणी आपली गेली 2-3 दिवस अगदी चांगल्या आदरात ते करतात असे असणारे लोखंडी पाहुणे असतील, त्याने सर्व कुटुंब, शेवटी सगळं कुटुंबात रातभर जागे आहे का नाही. जागर चालू होता, रात्री लाईट गेली तरी जागर चालूच होता. इकडे गाडेकर महाराज बी जागे, ते म्हणजे मी घरी झोपाय गेलो पण मला झोपच नाही आली. आणि बरं का महाराज आम्ही हरिपाठात एवढं कधी नाचत नाही, पण आता तुम्ही आले आम्हाला बी आनंद वाटला. त्यामुळे सर्वांना पुढे एकदा नतमस्तक होतो. या ठिकाणी झालेली सेवा तुम्हाला सर्व संत मायबाबांच्या, माऊली महावैष्णवांच्या चरणी, सद्गुरुदादांच्या चरणी, तुम्हाला सर्व संत मायबापांच्या चरणी या ठिकाणी शंकेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला म्हणायचे. पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. महाराज तुम्ही पुला करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध यापैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. आज या ठिकाणी आपल्या कीर्तनाचे सांगतो झाल्याने आज शेवटची आरती होईल. आजचे अन्नदाते आहेत हरिभक्तपरायण जालिंदर महाराज शिंदे, हरिभक्तपरायण नंतर कदम यांच्या वतीने आज द्वादशीचं अन्नदान आहे. सर्वांनी या ठिकाणी या दिंडी सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं असेल त्यांना पुन्हा एकदा सर्व दिंडी सोहळ्याच्या वतीने मनपूर्वक असं धन्यवाद. या ठिकाणी सावंत शेठ तुम्ही चांगली लावली, कसलाही धन्यवाद. या ठिकाणी गेली 7 दिवस इंगळे महाराजांचे आता बोट फुटले, तिचे फुटून आता घरी गेले, नीट करून घ्या, त्यांना धन्यवाद. कानिक महाराज बाहेर गेल्या, का कीर्तनाचा आवाज ऐकला इकडे आले, तुम्हालाही धन्यवाद. तात्यांनी या ठिकाणी पिछे वाजले, तुम्हाला धन्यवाद. सर्व टाळकरी मंडळांना आता सगळ्यांची नाव घ्या, मध्ये महाराजांना काही वेळ पुरा हे झाला काय, मी सगळ्यांची नाव घ्या, सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. गुरुवर्य कुंजीर महाराज काय
बर असोत बसोत टाळकऱ्यांना मनपूर्वक एकदा सर्वांना धन्यवाद. मामाही या ठिकाणी अगदी टाळ घेऊन एवढा त्रास असतो बसतो नाही. धन्यवाद. विनेकराला धन्यवाद. चौदारांना धन्यवाद. घरी गेल्यानंतर जोडी फोडा. झाले समाधान तुमचे देखील चरण नाही नारायण. सुरुवातचे पणे येथे सापडले ते आता उठावचे मना येत नाही नारायण. तुका म्हणे भोग केला निवारिला जाता उठावचे मना येत नाही नारायण. अजी करोनी आरती चक्र पाणी ओवाळती आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस. पहा पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस. तुका वाहे काळी उभा कानी जागवत आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस. सप्रेम आरती गोविंदा ते वाळत धन्य धन्य ते लोचन नित्य शक्ती अवलोकन. बाळा प्रौढांनी मुग्धावो वारती परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य शक्ती अवलोकन. नाना म्हणे केशवाते देखुनी राहिलो तक धन्य धन्य ते लोचन नित्य शक्ती अवलोकन. योगे 28 विश्वारी भावा मंगरत्नारी दिग्विजय शोभा सुंदरता तुझे सर्वमानेगा धर्मारी माउकारी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा माई वल्लभ हरी वल्लभ पाले जगा. जय देव जय देव तुम्हारा अंबर सपनाती देवा सुरावा
पदुदे लिंगन अनंत पूजन भावे वाणी म्हणे ठेवी पाळी संताची या संत